इमारत निधी शिवाय इमारत निधी मोठा झाले। नमस्कार, सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आज आम्ही ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात जी महाज्योती अस्तित्वात आली त्या महाज्योतीच्या निधीच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रातल्या सरकारकडून आणि विशेष करून अर्थमंत्र्याकडून जी सातत्याने वागणूक मिळते आहे त्या संदर्भात ओबीसींची न्यायालयीन लढाई लढणारे एक चळवळीतले कार्यकर्ते माननीय ॲडव्होकेट मंगेशजी ससाने आणि मी आज आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेलाही आव्हान करत आहोत, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आव्हान करत आहोत, ओबीसीच्या चळवळीमधल्या नेत्यांना आव्हान करत आहोत, आमदार खासदारांना आव्हान करत आहोत, मंत्रिमंडळामध्ये बहुसंख्येने बसलेल्या जन्माने ओबीसी आणि कर्तृत्वाने मात्र ओबीसीच्या प्रश्नावरती आवाज न उठवणाऱ्या सर्व ओबीसी मंत्र्यांच्या सदसद विवेक बुद्धीला आम्ही आव्हान करत आहोत की महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून दुजाभाव केला जातोय, त्यांना निधी दिला जात नाही, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून जो फरक मिळायला हवा तो फरक मिळत नाही। महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना फक्त 5 महिने 6 दिवसाचा स्टायपंड मंजूर झालेला आहे, मिळालेला आहे, पण त्या तुलनेमध्ये मात्र सारथीच्या विद्यार्थ्यांना 8-8, 9-9 लाखाचा वन स्ट्रोक अमाऊंट स्टायपंड त्यांना मिळत आहे। म्हणजे सारथीला बार्टीला एक न्याय आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र एक न्याय। हे झालं फक्त पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या स्टायपंड बाबत, पण याच्यापेक्षाही एमपीएससीचे विद्यार्थी आहेत, यूपीएससीचे विद्यार्थी आहेत, प्रोफेशनल कोर्सेसला तर अजून महाज्योतीला परवानगीच नाही। त्याचबरोबर भारत देशाच्या बाहेर जाऊन स्कॉलरशिप घेऊन किंवा काही कोर्सेसला प्रोफेशनल कोर्सेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तर महाज्योतीकडे सर्व अनागोंदी कारभार आहे। या सगळ्यावरती उत्तर एकच दिलं जातं की महाज्योतीला निधी मिळत नाही। पण महाज्योतीचा क्वांटम किती आहे? महाज्योती ज्या ओबीसी, विजयएनटी, एसबीसी प्रवर्गामधल्या मुलांच्या हिताच्या संदर्भात शिक्षणाला चालना देण्यासाठी जी महाज्योती अस्तित्वात आली त्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना या महाराष्ट्राचे अर्थमंत्री, मी सरळ नाव घेऊन सांगतो, मी गेल्या 8-10 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवार साहेब हे नेहमी सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये दुय्यम वागणूक देत आहेत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे। मी अगदी रॅन्डमली तुम्हाला काही गोष्टी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करणार आहे, त्यानंतर आमचे मित्र ॲडव्होकेट मंगेशजी ससाने काही तुम्हाला डिटेल आकडेवारी, वस्तुनिष्ठ माहिती तुम्हाला देतील। पण या अजितदादा पवारांवरती आमचा आरोप आहे की अजितदादा पवारांना इथल्या कारखानदारीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे। अजितदादा पवारांना या महाराष्ट्रामधल्या सारथीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे। एका बाजूला सारथीला 1900 करोड रुपये निधी दिला जातो, पुण्यामध्ये सारथीला एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल अशी इमारत पुण्यामध्ये उभी राहिलेली आहे। मी आज ॲडव्होकेट मंगेश ससानेजी आणि मी आणि या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या अजितदादा पवारांना एक आव्हान करणार आहोत की या सारथीच्या बिल्डिंग मधले 2 फ्लोअर हे आमच्या महाज्योतीच्या कार्यालयासाठी त्यांनी उपलब्ध करून द्यावे। ज्या दिवशी आमच्या महाज्योतीला जागा भेटेल, आमच्या महाज्योतीला निधी भेटेल, आमच्या महाज्योतीच्या इमारतीची पायाभरणी होईल, पुन्हा बिल्डिंग उभी राहील आणि ज्या दिवशी बिल्डिंग उभी राहील त्या दिवशी आम्ही ते सन्माननीय सारथीला ते 2 फ्लोअर आम्ही परत करू। हा झाला इमारतीच्या बाबतीमध्ये। आज सारथीसाठी दिलं पाहिजे, सारथीला देण्याबद्दल आमचा विरोध नाही। सारथीला आज छत्रपती संभाजीनगरमध्ये इमारतीचे 2 बिल्डिंग उभ्या सुरू आहेत, कोल्हापूरला सुरू आहेत, अनेक ठिकाणी पायाभरणी चालू आहे, ते डिटेल ॲडव्होकेट मंगेशजी देतीलच तुम्हाला। पण सारथीच्या बिल्डिंग मध्ये महाज्योतीच्या कार्यालयाला आम्हाला परवानगी मिळावी, 2 फ्लोअर आम्हाला मिळावेत, कारण हे गव्हर्नमेंट जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाकडे, प्रत्येक घटकाकडे जर समान न्यायाने पाहत असेल तर सारथीच्या बिल्डिंग मध्ये महाज्योतीचं कार्यालय अथवा महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली स्टँडर्ड अभ्यासिका का उपलब्ध होऊ नये ही आमची मागणी या सरकारकडे आहे। आणि मग एमपीएससी, यूपीएससी असेल, बजेट असेल,
हे झालं विद्यार्थ्यांच्या महाज्योतीच्या संदर्भात. पण त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामधले 12 बलुतेदार, 18 अलुतेदारांचे जी काही आर्थिक विकास महामंडळ या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती ओबीसींचं एकगट्टा मतदान करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये अनेक महामंडळं अस्तित्वात आली. ती आजही कागदोपत्री आहेत. त्यांचे अध्यक्ष कधी नेमले जाणार आहेत, त्यांना भरघोस निधी कधी मिळणार आहे आणि या लोकांना न्याय कधी मिळणार आहे, असे आमचे अनेक प्रश्न आहेत. तेव्हा यानंतर मंगेशजी बोलतील, वस्तुनिष्ठ माहिती तुमच्या समोर ते मांडतील. धन्यवाद हाके सर. एकंदरीत आता आमचे सहकारी हाके सरांनी गेल्या 10-15 दिवसापासून ज्या व्यवस्थेला अर्थमंत्र्यांना जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं कोण देत नाहीये आणि कोण देताना दिसत नाही. जी आकडेवारी आम्ही मांडतोय किंवा आम्ही विचारतोय तर त्याची आम्हाला तांत्रिक दृष्ट्या पुराव्यानिशी कोणी मागणी देत नाही. तर या संदर्भात आता पहिल्यांदा मी सारथीचा जो विषय आला तर आपण सारथी ही संस्था मराठा कुणबी मराठा प्रवर्गातील जे आमचे बांधव आहेत त्यांच्यासाठी ज्या विविध योजना आहेत त्या योजना म्हणजे त्या स्कॉलरशिप्स असतील, त्यानंतर MPSC UPSC स्पर्धा परीक्षांचे जे स्टायपेंड्स असतील त्या संदर्भात त्या सगळ्या योजनांचा शासनातर्फे जो लाभ आहे तो लाभ देण्यासाठी आहे. आणि महाज्योती ही जी आहे ही सर्वप्रथम महाराष्ट्राला कळलं पाहिजे महाज्योतीच्या अंडर काय काय येतं. तर ओबीसी मधल्या तब्बल 450 जाती, त्याच्यामध्ये ओबीसी, VJNT, अलुतेदार, बलुतेदार, मायक्रो ओबीसी, SBC, जवळजवळ महाराष्ट्रामधील 13 कोटी महाराष्ट्रामधील 6 कोटी जो ओबीसी आहे 54%, त्याच्यामधील जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी ही महाज्योती आहे. आता मी सारथीचे जे मुख्यालय किंवा सारथीला या योजनेमध्ये समानता आणण्याकरता सर्वकष धोरण निश्चित करण्याबाबत तुम्ही GR काढता समानता आणण्याचा. समानता कुठं आणली, कुठं आमच्या आता महाज्योतीच्या तुम्ही फक्त दाखवा आम्हाला जागा कुठं कुठं दिल्यात. कोल्हापूरला आहे का जागा, कोकणामध्ये आहे का जागा. फक्त 3 ठिकाणी 3 जिल्ह्याच्या ठिकाणी 3 जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त महाज्योतीच्या इमारती संदर्भात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात समर्थता दाखवली. फक्त 3 जिल्ह्याच्या ठिकाणी. बाकीच्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी महाज्योतीला जागा सुद्धा अवेलेबल नाही. माननीय अजितदादा पवार, माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब, या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या बाबतीमध्ये हाच सामाजिक न्याय आहे का, हा आमचा सवाल आहे त्यांना. आणि हा निधी जो आहे, आता आमच्या काही मागण्या पण आहेत. PhDच्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फरकासह रक्कम मिळाली पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. आणि हा फरक देण्यासाठी बघा आमच्या महाज्योतीच्या 555 मुलांनी फेलोशिप सोडून दिलेली आहे. नको आम्हाला फेलोशिप म्हणून. विद्यार्थी आहेत, विद्यार्थी तर अकॅडमिक एकदम चांगल्या पद्धतीने ते सांगू शकतील. म्हणजे महाज्योतीच्या बाबतीमध्ये असा दुजाभाव का होतोय. मी रात्री एक गुगल मीट केली महाज्योतीच्या PhDच्या विद्यार्थ्यांबरोबर. त्यामध्ये एक गोसावी समाजामधला मुलगा होता, त्यामध्ये एक वडार समाजातला मुलगा होता, ज्याला आई वडील नाहीत किंवा तो एकदम ओबीसी म्हणजे कोण आहे, बलुते आलुते. ओबीसी म्हणजे कोण आहेत, VJNT विमुक्त जाती जमातीमधली माणसं. या माणसांना तुम्ही PhD करू देत नाही. खरं तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं दायित्व आहे की पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना तुम्ही नोकरी द्यायला पाहिजे. ते मागतायत तुम्हाला स्टायपंड, तुम्ही नोकरी द्यायची जबाबदारी तर सोडून दिली, पण तुम्ही त्यांना स्टायपंड देऊ शकत नाही. एका बाजूला सारथीला वेगळा न्याय, बार्टीला वेगळा न्याय आणि महाज्योतीला वेगळा न्याय. या महाराष्ट्रामधले जेवढे आधी ओबीसींचे मंत्रीगण आहेत त्या सगळ्या लोकांची एक बैठक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे आणि यावरती एक धोरण ठरवलं पाहिजे. कारण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली पाहिजे. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, लोकसंख्या किती आहे, जे सारथीला ते महाज्योतीला असं नाही चालणार. जे सारथीला त्याच्यापेक्षा 3 पट महाज्योतीला मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी महाज्योतीच्या निधीमध्ये घोटाळा झाला किंवा गैरव्यवहार झाल्याच्या बातमी त्या घोटाळा असेल किंवा क्लासेस चालकांनी त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये संगनमत करून कोट्यावधी रुपये लुटल्याची देखील बातमी आली होती. अशा अनेक आरोप किंवा बातमी असेल यापुढे यापूर्वी आल्या होत्या. त्याकडे तुम्ही कधी बघितलं नाही. यामध्ये चौकशी तर झालीच पाहिजे. आणि असे जर आरोप झाले असतील तर ते संबंधित कोण जे सचिव असतील, संबंधित जे प्रशासकीय अधिकारी असतील, संबंधित बहुजन कल्याण मंत्री असतील, या सगळ्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे ना.
आणि तुम्ही सुद्धा आम्ही आंदोलन करतोय, आम्ही मागणी करतोय, हा प्रश्न आम्हाला विचारण्याऐवजी बहुजन कल्याण मंत्र्यांना हा प्रश्न विचारला, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तर तो परिणामकारक होईल. ते उत्तर देऊ शकतील. तुमचे जर काही आरोप असतील, काही इरेग्युलर झाले असतील काही गोष्टी, तर त्याचं उत्तर त्या बहुजन कल्याण मंत्र्यांकडून तुम्ही घ्यायला हवं. आम्ही तर मागणी करतोय, आम्ही पण म्हणतो की असं जर काय झालं असेल तर त्या जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि अगोदरच तुटपुंजा निधी भेटतोय आणि त्यामध्ये जर या सगळ्या गोष्टी होत असतील, अशा संस्थेवर असे जर ताशेरे उठले गेले, प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आता आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आणि असाच विषय सारथीच्या बाबतीत गाडी घेण्यावरनं झाला होता. सदानंद मोरेंवर आरोप झाले होते, त्यामुळे हे आरोप होत राहतील. आम्ही इथं आमचे जे विद्यार्थी आहेत, जे महाराष्ट्रातनं पुण्यात शिकायला येतात, कुठेतरी त्यांना स्पर्धा परीक्षांना अपिअर होतात, त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. कालच सांगितलं सर्व विद्यार्थ्यांना डेट ऑफ पूर्ण फेलोशिप मिळालेली आहे, फक्त महाराष्ट्राचे विद्यार्थी बाकी आहेत. मग तोच प्रश्न आम्ही विचारतो आहोत. 5 महिने 6 दिवसाची फेलोशिप महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे, पण सारथीच्या विद्यार्थ्यांना 8-9 लाख रुपये मिळालेले आहेत अशी आमची माहिती आहे. मग ही चुकीची माहिती आहे का, हे पुढे येऊन सांगितलं पाहिजे. महाज्योतीच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव का होतोय, हा तर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. त्यामुळे अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीनं सारथीचं दायित्व घेतलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं दायित्व घेतलं, त्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय तुम्ही महाज्योती आणि ओबीसीचे आर्थिक विकास महामंडळ यांचं दायित्व घेणार आहात का? बहुजन कल्याण मंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही मागणी करणार आहात का? एकदा कळू द्या, महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या किती आहे, तुम्ही या महामंडळांचे अध्यक्ष नेमणार आहात की नाही? काही महामंडळ फक्त कागदोपत्री आहेत. त्यामुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून अर्थमंत्र्यांना आमची विनंती आहे की आमचे जे हे आरोप आहेत याची उत्तर आम्हाला लवकरात लवकर मिळाली पाहिजे. त्याचा मुद्दा असा आहे, तुमचा बेसिक आरोप असा आहे की तुम्ही फक्त अजित पवारांवर टार्गेट का करता, त्याचं उत्तर होय. कारण दुसरा आरोप असा आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांना टार्गेट करायला सांगितले. हे बघा मुख्यमंत्री महोदयांना लक्ष्मण हाकेच माणूस भेटला का? त्यांच्या पक्षामध्ये कोण ओबीसीचे नेते वगैरे आहेत की नाही? मुख्यमंत्री महोदयांना या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा कोण माणूस आहे की नाही? मुळात आमची मागणी अशी आहे, आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काची मागणी आहे. आणि अजितदादा पवारांवरती आम्ही जे आरोप केले ते फक्त महाज्योतीच्या निधीच्या संदर्भात. आमचे पीएचडीचे विद्यार्थी ज्यावेळी अजितदादा पवारांकडे गेले त्यावेळी अजितदादा पवारांनी जे उत्तर दिलेलं आहे ते एक अशिक्षित माणूस ज्यावेळी एका महत्वाच्या पदावर बसल्यावर काय त्याची मानसिकता असते त्याचं ते उद्योतक आहे. अजितदादा पवार म्हणाले की निवडणुकीच्या अगोदर आम्ही ही आश्वासनं दिलेली होती. बरोबर आहे का? विद्यार्थी आहेत मागं. आम्ही निवडणुकीच्या अगोदर आम्ही ही आश्वासनं दिलेली होती, आता निवडणुका झालेल्या आहेत. असं एवढं असंवेदनशील उत्तर असू शकतं? आणि तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार आहात? अजितदादा पवार, लाज वाटते तुमची. या महाराष्ट्रामधनं हजारो विद्यार्थी कॅनडा, नॉर्वे, जर्मनी, US इथे टेक्निकल एज्युकेशन मध्ये पीएचडी करण्यासाठी जातात. त्या देशामध्ये तो देश तुमच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देतो, त्याची फॉरेन करन्सी या देशामध्ये येते. परत त्या देशाला इंटेलेक्च्युअल क्राऊड किंवा त्यांनी केलेलं संशोधन त्या देशाच्या विकासामध्ये त्याचा फायदा टेक्निकल एवढ्या अडचणीचे केलेले आहेत. मग महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं कोणी इथं ऐकून घेणार आहे का? हे असे आमच्याकडे अनेक प्रश्न आहेत. मुळात हे जे संशोधक विद्यार्थी आहेत, मुळात हा ओबीसी वर्ग आहे. हा ओबीसी तयारच होतो जे निर्मिक आहेत, सुतार, लोहार, कुंभार, कासार, म्हणजे आम्ही निर्मिकाची पोर आहेत. जर आम्हाला संशोधनाची तुम्ही जर संशोधनाचा आम्हाला जर ही यंत्रणा दिली, आम्हाला स्टायपेंड दिला, तर आम्ही नक्कीच काहीतरी करू. काल घेतलेल्या माहितीनुसार 9 जणांना इंटरनॅशनल पेटंट मिळले महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना. तुम्ही म्हणता की मेक इन इंडिया, आम्हाला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, महाराष्ट्राचा जीडीपी वाढवायचा आहे. अहो, तुम्ही आमच्या संशोधक विद्यार्थ्यांना नुसतं स्टायपेंड किंवा तो जो घर भाडं न देता तुम्ही संशोधनाच्या आणखीन जर तुम्ही व्यवस्था केली तर याच्यामधनं चांगलं कुठलं तरी एखादं प्रोडक्ट येईल, चांगली कुठली तरी सॉफ्टवेअर डेव्हलप होईल आणि ह्याचाच फायदा महाराष्ट्राचा जीडीपी वाढवण्याला होईल ना. तुम्ही संशोधक विद्यार्थ्यांना म्हणता अमेरिकेसारखे देश इकडच्या संशोधकांना बोलवून घेतात आणि तिकडचं मग ते संशोधन करून तीच वस्तू आपल्याला 100 पटीने विकतात आणि तुम्ही संशोधक विद्यार्थ्यांना आमच्या महाज्योतीचं असं करताय. बरं ठीक आहे, संशोधक विद्यार्थी तुम्ही सगळ्यांनाच केलं असतं. तुम्ही सारथीला बरोबर 100% नोंदणी दिनांकापासून स्टायपेंड देताय आणि आमच्या महाज्योतीला वाऱ्यावर सोडून दिले.
मग अजितदादांना आम्ही हे प्रश्न विचारले तर वावगं काय? कारण की जे अर्थमंत्री आहेत तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत. आणि आता सांगतात ना त्या सामाजिक न्याय विभागाचे शिरसाट पण म्हणतात की दादांनी त्या लाडक्या बहिणीसाठी आमच्या विद्यार्थ्यांचा सगळा निधी वळवला. त्यामुळे आमचं म्हणण्याचं आणि आमचं टार्गेट तेच आहे की बाबा दादा, तुम्हाला जर सामाजिक न्याय द्याविषयी वाटतोय ना, तुम्हाला वाटतंय की बाबा तुम्हाला कोणी टार्गेट करू नये, तुम्हाला बदनाम करू नये, आमची काही तुमच्याबद्दल शंका नसणार आहे. फक्त तुम्ही आता येत्या 30 तारखेपासून पावसाळी अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाहीर करा जेवढं सारथीला त्याच्या 4 पट म्हणजे 1000 ते 1500 कोटी महाज्योतीला त्या बिल्डिंगची फीत कापायला आम्ही तुम्हाला बोलू. ओबीसी मंत्र्यांचं काय जबाबदारी? ओबीसी मंत्री आहे. ओबीसी मंत्र्यांना आम्ही ज्या ज्या वेळी प्रश्न उपस्थित केला, ओबीसी मंत्र्यांपासून ते स्टुडंट पर्यंत जी जी माणसं या महाराष्ट्राच्या अर्थ खात्याकडे अर्थमंत्र्यांकडे गेली त्यावेळी त्यांची एकच वर्ड आहे की आम्हाला निधी भेटत नाही. निधी कोण अलॉट करतं? आणि मग हे बघा, आम्ही अर्थमंत्र्यांनाच प्रश्न उपस्थित करणं हा आमचा हेतू उद्देश नाही, पण आमचा एका लिमिट पुरता हा अजितदादांना प्रश्न होता की महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही दुजाभाव का व्यक्त करताय. ज्यावेळी या अजितदादांनी अख्खी एक डझनभर नेत्यांची फौज आमच्यावर सोडली. बोलू शकतात मंत्री का नाही? बोललेले आहेत, भरपूर वेळा बोललेले आहेत, भरपूर वेळा ही मागणी झालेली आहे, भरपूर वेळा. हे बघा, जे जाहीरपणे बोलायला भाजप पुन्हा सत्तेत आले ओबीसी, मग भाजपचं काय दायित्व नाही काय? भाजपचं दायित्व आहे. भाजपला आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बाय डिफॉल्ट आम्ही अर्थमंत्र्यावर टीका करतो, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं काहीच जबाबदारी नाही असं कसं होऊ शकतं? मुख्यमंत्री महोदय याचे जबाबदार तेच असणार आहेत. आणि येऊ घातलेल्या निवडणुका आहेतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. आम्ही बघूच त्यावेळी, कारण जर तुमचा डीएनए ओबीसी असेल तर तुम्ही ओबीसीच्या हक्कावर हितावर बोललं पाहिजे ना. त्यामुळे आम्हाला अजितदादा पवारांना अंगावर घेण्याची गरज काय? पण अजितदादा पवार हा महाजातीयवादी, मी परत एकदा म्हणतोय की सारथीला तुम्ही नुसता इमारत निधी 1900 करोडचा देता. द्यावा सारथीच्या बिल्डिंग मध्ये महाज्योतीला 2 फ्लोअर. आमची मागणी आहे महाज्योतीला सारथीच्या इमारतीमध्ये पुण्यात 2 फ्लोअर आम्हाला मिळाले पाहिजेत. नाहीतर येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये जाऊ, अधिवेशनामध्ये जाऊ, आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि अर्थमंत्र्यांना जाब विचारू. पण याच ओबीसी नेते जे समुदायाचे निधी दादा देत नाही, नववीमध्ये असताना सत्तेतून बाहेर पडले, दादा निधी देत नाही. आता हा प्रश्न खूप आता परत हे बघा, हा प्रश्न खूप व्यापक आहे. तरी पण आम्ही एक आंदोलक म्हणून आम्ही जबाबदारीनं सांगतो की ज्यावेळी अजितदादा पवार, मी सातत्यानं आरोप केलाय की गेल्या कित्येक वर्षापासून अजितदादा पवार अर्थमंत्री पदावरती चिकटून आहेत. अर्थमंत्री पदामध्ये अजितदादा पवारांना एवढा इंटरेस्ट काय? आणि मग एवढा इंटरेस्ट असेल, सोशल जस्टिससाठी तुम्ही काहीच करणार नाही. अरे तुम्हाला निधीच वळवायचा आहे, दुसरं कुठलं खातं सापडलं नाही अजितदादा पवारांना. फक्त सोशल जस्टिस, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग आणि ओबीसी विभाग, म्हणजे तुम्हाला कुठलंच खातं सापडलं नाही 100-200 कोटी रुपये लाडक्या बहिणीला देण्यासाठी. आणि तुम्हाला हे सापडतं. आम्ही काय मागतोय तुम्हाला? स्टायपंड. आणि तुम्ही काय मागता? तुम्ही काय करता? कारखान्यांना 125 कोटी, 100 कोटी, 75 कोटी, 50 कोटी. काय अजितदादांना इंटरेस्ट आहे माळगावमध्ये? हे उपमुख्यमंत्री पदाला शोधणारे कर्तृत्व आहे. इथे माणसं मरतायत. आता मी परत विषयांतर करतोय. बेजबाबदार माणसं ज्यावेळी सत्तेमध्ये जातात, तिजोरीच्या चाव्या जरी यांच्या कमरेला जातात, त्यावेळी असंच तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे वितरक माणसं, अहो काय कुठलं आहे 2025चा? काय माणसांच्या हातात? मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे, जर एवढ्या लोकांची ओरड असेल, अख्ख्या शिंदे गटाच्या आमदारांची ओरड असेल, अनेक भाजपच्या ज्यावेळी आमदार मंत्री ज्यावेळी आम्हाला खाजगीत बोलतात त्यावेळी ते म्हणतात की अजितदादा पवारांकडून आम्हाला खमक्या मिळत आहे, घाबरतात अजितदादा पवारांना. अजितदादा पवार गुंड आहेत, मंत्रिमंडळातले गुंड आहेत का? निधी त्यांच्या मनाप्रमाणे ठरतो का? मग मुख्यमंत्री महोदय काय करतात? मग एकनाथ शिंदे साहेब काय करतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. आणि मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुमच्या बरोबर आम्ही तुम्हाला वोट केलेला आहे. आम्ही अजितदादा पवार किंवा कारखानदारांची राष्ट्रवादीकडे पाहून आम्ही तुम्हाला मतदान केलेलं नाही. त्यामुळं या कारखानदारांचं हित तुम्हाला जोपासायचं असेल तर ओबीसी इथून पुढे निश्चित या गोष्टीचा विचार करेल. अडचणी येत असतील तरी योजना बंद झाली पाहिजे अशी का वाटते? आम्ही योजना, हे बघा, दलितांपेक्षा, ओबीसीपेक्षा शोषित वंचित कोण असेल तर त्या महिला आहे. महिलांना तुम्ही निधी द्यायची तरी तत्वता मान्य केलेलं आहे. अजून लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्राच्या सगळ्या सत्ताधारी माणसांना.
आजही मुलींचा शिक्षणामधला गळतीचं प्रमाण मुलींचं 10-12% पुढे अजून आपण एज्युकेशन, हायर एज्युकेशन मध्ये महिलांना घेऊन जाऊ शकलो नाही. म्हणून आम्ही महिलांचं बंद करा असं आम्ही म्हणणार नाही. अरे एखाद्या खात्याचं करा ना बंद, एखाद्या जलसिंचन खातं असेल, अजून कुठलं खातं असेल, करा ना त्या खात्याचा निधीवरती. सारथीलाच फक्त 1 करोडचा निधी द्यायचा, मोक्याच्या जागा द्यायच्या आणि मग महाज्योतीला असंच उपाशी ठेवायचं. हा कसला नाही. आमचं कुणाचंही काढून घ्या आम्ही म्हणत नाही. त्यानुसार सदर जागेचा ताबा सदर संस्थेस दिनांक 9/7/2021 रोजी देण्यात आलेला आहे. सदर संस्थेस जागा प्रदान केल्यामुळे नमूद संस्थेस जागा वाटपासाठी उपलब्ध नाही. सदर माहिती आपल्या पुढील कार्यवाहीस्तव सविनर सादर आहे. सोबत मंडलाधिकारी यांचा अहवाल व इतर कागदपत्रे जोडलेली आहे. ही जागा ऑलरेडी दिलेली असेल तर ती तुम्हाला कशी दिलेली नव्हती. 21 तारीख 2021 त्याच्या आधीची मागणी होती. त्याच्या आधीची मागणी होती, ते पण देतो तुम्हाला मी. 2019 मध्ये मागणी केलेली. 2019 पण नाही, ठीक आहे, 2015 मध्ये, 15 महाज्योती होती. सॉरी 2019 मध्ये मागणी केलेली. महाज्योती स्थापना कधीची? कुठली? महाज्योती 2018. महाज्योती 2018, सारथी 2018, 2018ची स्थापना आहे दोन्हीच्या. तर एकंदरीत निधी आणि जागेमध्ये कसा भेदभाव होतोय हे आपण पाहिलं. आता आपण कर्ज वाटप बघू. अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहे, त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाला आतापर्यंत किती अर्थसहाय्य शासनामार्फत दिलं हे माहितीच्या अधिकारामधली माहिती आहे. ह्याच्यामध्ये 2018-19 ते 2024-25 मध्ये 2018-19 ला 70 कोटी, 2021-22 ला 200 कोटी, 2022-23 ला 80 कोटी, 2023-24 ला 340 कोटी, 2024-25 ला 323 कोटी, असे 1063 कोटी रुपये अण्णासाहेब महामंडळाला कर्ज वाटपासाठी दिलेले. आणि आता माझ्याकडं ओबीसी महामंडळाची ही आकडेवारी आहे, ती मी दाखवतो. 2015-16 7 कोटी, 2016-17 8 कोटी, 2017-18 9 कोटी, 2018-19 9.85 कोटी. शून्य नाहीत ना वरती, 900-200 म्हणून नाही, शून्य नाहीत ना, ते त्यांनीच दिलेले. अर्धी लोकसंख्या आहे अर्धी महाराष्ट्राची. लोकसंख्या. निषेध व्यक्त करावा असा वाटतो या मुख्यमंत्र्याचा आणि अर्थमंत्र्याचा. एकंदरीत 338 कोटी दिलेले आहेत ओबीसी महामंडळाला आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला 1000 कोटी. का? तुमच्या हातामध्ये सत्तेच्या आणि तिजोरीच्या चाव्यात म्हणून, का तुमच्या हातामध्ये राज्याची सत्ता आहे म्हणून? आमची संख्या किती आहे? अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये कोण लाभार्थी आहेत, कुठला वर्ग लाभार्थी आहे, त्यांची संख्या किती आहे, या प्रमाणामध्ये आम्हाला 4 पट तुम्ही निधी दिला पाहिजे ना. तर एकंदरीत हा सगळा जो आमच्यावर डिस्क्रिमिनेशन होतोय, हा भेदभाव होतोय, हे फक्त मग तुम्ही फक्त ओबीसी आणि मग तुम्ही जात पाहून हे करताय का? असा तुझा भाव करताय का? आता मी तुम्हाला दुसरी आकडेवारी देतो की टार्टी या संस्थेने एमपीएससी, युपीएससी, इतर सगळ्या यांच्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षांना जो निधी दिला जातो, त्या निधीसाठी सगळ्यांची एकत्र, म्हणजे बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती या सगळ्या विद्यार्थ्यांची एकत्र एक परीक्षा घेतली. आता या परीक्षेची मी आकडेवारी काल थोडीशी काढून घेतली ऑफिशियली. तर याच्यामध्ये एकूण विद्यार्थ्यांनी अप्लाय केला या परीक्षेसाठी 2,35,119 विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेला अप्लाय केला. आता याच्यातला जर स्प्लिट केलं आपण बघितलं तर टार्टीच्या माध्यमातून या परीक्षेसाठी 17,449 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं. बार्टीच्या माध्यमातून 39,258 विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली. सारथीमधून 47,693 विद्यार्थ्यांनी दिली. आणि आता कान देऊन ऐका, महाज्योतीच्या या सगळ्या ऍस्पिरंट विद्यार्थ्यांनी एमपीएससी, युपीएससी साठी त्याच्यामध्ये किती विद्यार्थी होते? 1,30,799. मग जर या तिन्हीच्या पटीमध्ये त्यांच्या तिन्हींची एकत्रित संख्येपेक्षा जास्त जर महाज्योतीचे विद्यार्थी अप्लाय करतात, तर मग तुम्ही महाज्योतीला निधी किती दिला पाहिजे?
सारथीला ते 300 कोटी देताय म्हणून महाज्योतीला पण तुम्ही 300 कोटी देणार का? आम्हाला 1500 कोटी तरी निधीची गरज आहे. तर हा कुठेतरी न्याय होईल. याचे विद्यार्थी बघा किती आहेत आणि आम्हाला साधं ऑफिस नाही. आमचं महाज्योतीचं ऑफिस त्या येरवड्याच्या समाज कल्याणच्या एवढाच हॉल असेल, त्या हॉलमध्ये एकच ऑफिस आहे. असा तुम्ही सामाजिक न्याय करणार? आणि मग अजितदादांवर लक्ष्मण हाके बोलले तर मग त्या मिटकरींना राग येतो, आमच्या रुपालीताईंना राग येतो, त्या चव्हाणांना राग येतो. मग हे प्रश्न तुम्ही स्वतःला म्हणताना आम्ही ओबीसी आहेत. मग एखाद्या अहो दादा हे बघा तुम्ही, आम्ही ओबीसी आहोत. ही सारथीची बिल्डिंग एवढी चकाचक एकदम फॉरेन मध्ये गेल्यागत वाटती, पण आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जागा तिथं दिली गेली नाहीये. मग हे जे सगळे ओबीसी नेते आहेत अजितदादांचं पाठराखण करणारे, तुम्हाला कुठंतरी वाटतं का नाही का तुमच्या महाज्योतीच्या ओबीसी महामंडळाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी मागणी केली पाहिजे अजितदादांकडे हक्काने? हा आमचा सवाल आहे. आता याच्यामध्ये हे सगळे भेदभाव होतात. हे गेल्या 1-1.5 वर्षापासून सगळे ओरडतात आणि त्यावेळेस कुठेतरी सरकारला वाटलं नाही बाबा याच्यामध्ये भेदभाव नाही झाला पाहिजे, म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाने एक हा नोटिफिकेशन काढलं. हे नोटिफिकेशनचं हेड काय माहितीये की भारतीय सारथी महाज्योती अथवा इतर तत्सम स्वायत्त संस्थांमार्फत कार्यान्वित असलेल्या अथवा येणाऱ्या अभिछात्रवृत्ती प्रशिक्षण कौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती या योजनेमध्ये समानता आणण्याकरता सर्वकष धोरण निश्चित करण्याबाबत तुम्ही GR काढता हो समानता आणण्याचा. समानता कुठं आणली? कुठं आमच्या आता महाज्योतीच्या तुम्ही फक्त दाखवा आम्हाला जागा कुठं कुठं दिल्यात. कोल्हापूरला आहे का जागा? कोकणामध्ये आहे का जागा? फक्त 3 ठिकाणी 3 जिल्ह्याच्या ठिकाणी 3 जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त महाज्योतीच्या इमारती संदर्भात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात समर्थता दाखवली. पत्र फक्त 3 जिल्ह्याच्या ठिकाणी. बाकीच्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी महाज्योतीला जागा सुद्धा अवेलेबल नाही. माननीय अजितदादा पवार, माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या बाबतीमध्ये त्यांच्यासाठी ज्या विविध योजना आहेत त्या योजना म्हणजे त्या स्कॉलरशिप्स असतील, त्यानंतर MPSC UPSC स्पर्धा परीक्षांचे जे स्टायपेंड्स असतील त्या संदर्भात त्या सगळ्या योजनांचा शासनातर्फे जो लाभ आहे तो लाभ देण्यासाठी आहे. आणि महाज्योती ही जी आहे ही सर्वप्रथम महाराष्ट्राला कळलं पाहिजे महाज्योतीच्या अंडर काय काय येतं. तर ओबीसी मधल्या तब्बल 450 जाती, त्याच्यामध्ये ओबीसी, VJNT, आलुतेदार, बलुतेदार, मायक्रो ओबीसी, SBC, जवळजवळ महाराष्ट्रामधील 13 कोटी महाराष्ट्रामधील 6 कोटी जो ओबीसी आहे 54%, त्याच्यामधील जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी ही महाज्योती आहे. आता मी सारथीचे जे मुख्यालय किंवा सारथीला ज्या आस्थापनांसाठी जो शासनाने आणि तो अजितदादांनी जो फंड वर्ग केलेला आहे, अलॉट केलेला आहे बजेट, ते मी तुम्हाला आपल्या सर्वांना वाचून दाखवतो. आणि सर्वात प्रथम महाज्योती असेल सारथी असेल ह्या दोन्ही संस्था ह्या ओबीसी ओबीसी मंत्रालयाअंतर्गत आधी होत्या, पण त्यानंतर माननीय अजितदादांनी सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ हे त्यांच्या नियोजन विभागाच्या अंडर घेतलं. म्हणजे सारथीचं आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पालकत्व अजितदादांनी स्वतःकडे घेतलं. मग माझा सवाल आहे अजितदादांना, दादा का बरं मग तुमचे सगळे सोयरे असतील, गणगोतातले असतील, तुम्ही घरातले जे तुमची पोरं आहेत त्यांच्या संस्था तुम्ही स्वतःकडे घेतल्या आणि मग महाज्योतीला का बरं तुम्ही मग ओबीसी मंत्रालयात ठेवलंय? आता सारथीला काय काय या आस्थापनांसाठी किती निधी दिलाय ते मी वाचून दाखवतो. आणि हे शासनाकडून आलेलं पत्र आहे. सारथीचं पुणे मुख्यालय, जमिनीचे क्षेत्रफळ 41 गुंठे, त्याला प्रशासकीय मान्यता रक्कम 87.49 कोटी. विभागीय मुख्यालय कोल्हापूर, 1 हेक्टर 85 आर म्हणजे जवळजवळ 6 एकर जागा, 178 कोटी अजितदादांनी त्यासाठी दिलेले. सारथी विभागीय कार्यालय नाशिक, 1 हेक्टर 10 आर आणि 167 कोटी नाशिकच्या बिल्डिंगला. सारथी विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर, 1 हेक्टर 24 आर आणि 140 कोटी त्यासाठी अजितदादांनी दिले. सारथी विभागीय कार्यालय खारघर, याला 35 गुंठे जागा खारघर मध्ये, लक्षात घ्या मुंबईमध्ये, आणि 140 कोटी. सारथी विभागीय कार्यालय लातूर, 1 हेक्टर 60 आर
म्हणजे जवळपास 3.5 एकर जमीन, 172 कोटी. सारथी विभागीय कार्यालय नागपूर 68 1.5 एकर आणि 173 कोटी. सारथी विभागीय कार्यालय आता जे आहे ते मुख्यालय, त्याला 1 एकर जागा आहे. आता विभागीय कार्यालयाचं काम खूप जोरात चालू आहे औंधमध्ये. त्याला 1 हेक्टर 18 आर म्हणजे 3 एकर जागा औंधमध्ये मोक्याच्या ठिकाणी, 154 कोटी त्याचं काम चालू आहे. सारथी विभागीय कार्यालय अमरावती याला 2 हेक्टर 24 आर म्हणजे जवळजवळ हे साधारणतः 7 एकर झालं, 171 कोटी. अशी एकूण 1360 कोटी हे फक्त सारथीच्या बिल्डिंगसाठी हे दिलेले आहेत आणि टार्गेट आहे 2026 मध्ये पूर्ण करायचंय. आणि याच्या उलट महाज्योतीला फक्त नाशिकला जागा मिळालेली आहे, त्याला अजून निधी मिळालेला नाही. आणि नागपूरला फक्त 60 कोटी दिलेत. पुण्याच्या जागेचं मी सारथीचं सांगतो, महाज्योतीच्या संचालकांनी मागणी केली होती औंध येथे 18 एकर जागा दुग्ध विभागाची आहे, पशुची जागा, त्यातली 8 एकर जागा द्या. हे पत्र आहे आणि या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालयाचं पत्र आहे. तहसीलदार पुणेंनी पत्र दिलंय कुणाला? तहसीलदार महसूलांना की आम्हाला ही जागा द्या. आणि या तहसीलदार महसूल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे यांना पत्र दिले की तुम्हाला वाचून दाखवतो मी. म्हणजे पालकत्व जो घेतो तो किती महत्वाचा असतो हे आपल्याला कळते. याच्यामध्ये कळवण्यात येते की आपल्याकडील आदेश क्रमांक दिस दॅट पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना अटी शर्तीवर प्रदान केलेली आहे सदरची जागा. त्यानुसार सदर जागेचा ताबा सदर संस्थेस दिनांक 9/7/2021 रोजी दिलेला आहे. आणि सदर संस्थेत जागा प्रदान केल्यामुळे विषयांकित नमूद संस्थेस जागा वाटपासाठी उपलब्ध नाही. म्हणजे काय? आम्ही PMRDA ला जागा देतोय, त्यामुळे तुमच्या महाज्योतीला आम्हाला जागा उपलब्ध नाही. हे अजितदादांचा सामाजिक न्याय. सारथीला 1 एकर जमीन. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की संदर्भीय पत्रान्वये विषयांकित मिळकतीबाबत मुद्दा क्रमांक 1 ते 4 अनुषंगाने माहिती सादर करण्याबाबत कळवण्यात आलेले असून प्रस्तुत प्रकरणी मंडल अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून मुद्दा क्रमांक 2 अन्वये अहवाल सादर केलेला आहे. त्यानुसार कळवण्यात येते की प्रस्तुत मिळकत आपल्याकडील आदेश क्रमांक TGL/4/21 अन्वये महानगर आयुक्त तथा मुख्य अधिकारी कार्यकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांना अटी व शर्तीवर प्रदान केली आहे. त्यानुसार सदर जागेचा ताबा सदर संस्थेस दिनांक 9/7/2021 रोजी देण्यात आलेला आहे. सदर संस्थेस जागा प्रदान केल्यामुळे नमूद संस्थेस जागा वाटपासाठी उपलब्ध नाही. सदर माहिती आपल्या पुढील कार्यवाहीस्तव सविनर सादर आहे. सोबत मंडलाधिकारी यांचा अहवाल व इतर कागदपत्रे जोडलेली आहेत. ही जागा प्लेबागेला ऑलरेडी दिलेली असेल तर ती तुम्हाला कशी मिळणार? दिलेली नव्हती. त्याच्या रिझन 21 तारीख 2021 त्याच्या आधीची मागणी होती. त्याच्या आधीची मागणी होती, ते पण देतो तुम्हाला मी. 2019 मध्ये मागणी केलेली. 2019 पण नाही, ठीक आहे, 2015 मध्ये, 15 महाज्योती होती. सॉरी 2019 मध्ये महत्व आहे की पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना तुम्ही नोकरी द्यायला पाहिजे. ते मागतायत तुम्हाला स्टायपंड. तुम्ही नोकरी द्यायची जबाबदारी तर सोडून दिली, पण तुम्ही त्यांना स्टायपंड देऊ शकत नाही. एका बाजूला सारथीला वेगळा न्याय, बार्टीला वेगळा न्याय आणि महाज्योतीला वेगळा न्याय. या महाराष्ट्रामधले जेवढे ओबीसीचे मंत्रीगण आहेत त्या सगळ्या लोकांची एक बैठक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे आणि यावरती एक धोरण ठरवलं पाहिजे. कारण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली पाहिजे. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, लोकसंख्या किती आहे? जे सारथीला ते महाज्योतीला असं नाही चालणार. जे सारथीला त्याच्यापेक्षा 3 पट महाज्योतीला मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि मागणी उशीर असते, पण गेल्या 2 महिन्यापूर्वी
महाज्योतीच्या निधीमध्ये घोटाळा झाला किंवा गैरव्यवहार झाल्याच्या बातमी देखील पुढे आल्या होत्या. टॅब घोटाळा असेल किंवा क्लासेस चालक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये संगनमत करून कोट्यावधी रुपये लुटल्याची देखील बातमी आली होती. अशा अनेक आरोप किंवा बातमी असेल त्या पुढे यापूर्वी आल्या होत्या. त्याकडे तुम्ही कधी बघितलं नाही का? यामध्ये चौकशी तर झालीच पाहिजे आणि असे जर आरोप झाले असतील तर ते संबंधित कोण जे सचिव असतील, संबंधित जे प्रशासकीय अधिकारी असतील, संबंधित बहुजन कल्याण मंत्री असतील, या सगळ्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे ना. आणि तुम्ही सुद्धा आम्ही आंदोलन करतोय, आम्ही मागणी करतोय, हा प्रश्न आम्हाला विचारण्याऐवजी बहुजन कल्याण मंत्र्यांना हा प्रश्न विचारला, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तर तो परिणामकारक होईल. ते उत्तर देऊ शकतील. तुमचे जर काही आरोप असतील, काही इरेग्युलर झाले असतील काही गोष्टी, तर त्याचं उत्तर त्या बहुजन कल्याण मंत्र्यांकडून तुम्ही घ्यायला हवं. आम्ही तर मागणी करतोय, आम्ही पण म्हणतो की असं जर काय झालं असेल तर त्या जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि अगोदरच तुटपुंजा निधी भेटतोय आणि त्यामध्ये जर या सगळ्या गोष्टी होत असतील, अशा संस्थेवर असे जर ताशेरे उठले गेले, प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आता आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आणि असाच विषय सारथीच्या बाबतीत गाडी घेण्यावर झाला होता. सदानंद मोरेंवर आरोप झाले होते, त्यामुळे हे आरोप होत राहतील. आम्ही इथं आमचे जे विद्यार्थी आहेत, जे महाराष्ट्रातनं पुण्यात शिकायला येतात, कुठेतरी त्यांना स्पर्धा परीक्षांना अपिअर होतात, त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. कालच सांगितलं सर्व विद्यार्थ्यांना ते पूर्ण फेलोशिप मिळालेली आहे. फक्त महाज्योतीचे विद्यार्थी बाकी आहे. मग तोच प्रश्न आम्ही विचारतो आहोत. 5 महिने 6 दिवसाची फेलोशिप महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे, पण सारथीच्या विद्यार्थ्यांना 8-9 लाख रुपये मिळालेले आहेत अशी आमची माहिती आहे. मग ही चुकीची माहिती आहे का, हे पुढे येऊन सांगितलं पाहिजे. महाज्योतीच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव का होतोय, हा तर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. त्यामुळे अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीनं सारथीचं दायित्व घेतलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं दायित्व घेतलं, त्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय तुम्ही महाज्योती आणि ओबीसीचे आर्थिक विकास महामंडळ यांचं दायित्व घेणार आहात का? बहुजन कल्याण मंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही मागणी करणार आहात का? एकदा कळू द्या, महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या किती आहे, तुम्ही या महामंडळांचे अध्यक्ष नेमणार आहात की नाही? काही महामंडळ फक्त कागदोपत्री आहेत. त्यामुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून अर्थमंत्र्यांना आमची विनंती आहे की आमचे जे हे आरोप आहेत याची उत्तर आम्हाला लवकरात लवकर मिळाली पाहिजे. त्याचा मुद्दा असा आहे, तुमचा बेसिक आरोप असा आहे की तुम्ही फक्त अजित पवारांवर टार्गेट का करता, त्याचं उत्तर हवंय. कारण दुसरा आरोप असा आहे की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला टार्गेट करायला सांगितलंय. हे बघा मुख्यमंत्री महोदयांना लक्ष्मण हाकेच माणूस भेटला का? त्यांच्या पक्षामध्ये कोण ओबीसीचे नेते वगैरे आहेत की नाही? मुख्यमंत्री महोदयांना या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा कोण माणूस आहे की नाही? मुळात आमची मागणी अशी आहे, आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काची मागणी आहे. आणि अजितदादा पवारांवरती आम्ही जे आरोप केले ते फक्त महाज्योतीच्या निधीच्या संदर्भात. आमचे पीएचडीचे विद्यार्थी ज्यावेळी अजितदादा पवारांकडे गेले त्यावेळी अजितदादा पवारांनी जे उत्तर दिलेलं आहे ते एक अशिक्षित माणूस ज्यावेळी एका महत्वाच्या पदावर बसल्यावर काय त्याची मानसिकता असते त्याचं ते उद्योतक आहे. अजितदादा पवार म्हणाले की निवडणुकीच्या अगोदर आम्ही ही आश्वासनं दिलेली होती. बरोबर आहे का विद्यार्थी आहेत मागं? आम्ही निवडणुकीच्या अगोदर आम्ही ही आश्वासनं दिलेली होती, आता निवडणुका झालेल्या आहेत. असं एवढं असंवेदनशील उत्तर असू शकतं? आणि तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार आहात? अजितदादा पवार, लाज वाटते तुमची. या महाराष्ट्रामधनं हजारो विद्यार्थी कॅनडा, नॉर्वे, जर्मनी, US इथे टेक्निकल एज्युकेशन मध्ये पीएचडी करण्यासाठी जातात. त्या देशामध्ये तो देश तुमच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देतो, त्याची फॉरेन करन्सी या देशामध्ये येते. परत त्या देशाला इंटेलेक्च्युअल क्राऊड किंवा त्यांनी केलेलं संशोधन त्या देशाच्या विकासामध्ये त्याचा फायदा होतो. आणि तुमच्या इथे मात्र ओबीसीचे विद्यार्थी ज्यावेळी स्टायपंडचा फरक मागायला जातात त्यावेळी अजितदादा पवार म्हणतात की तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार आहात. हे उत्तर एका पोल्ट्रीवाल्याला शोधणार आहे. जर अजितदादा पवार इथंच जर पोस्ट ग्रॅज्युएट असते किंवा संशोधनाचा थोडाफार अनुभव असता नसेल, ठीक आहे ना, पण एका इंटेलेक्च्युअल क्राऊड समोर तुम्ही असं बेजबाबदार वक्तव्य करता. त्याच्या अगोदर त्या केसरकर साहेबांनी असंच वक्तव्य केलेलं होतं. निषेध व्यक्त करावा असा वाटतो या लोकांचा. कारण पीएचडीच्या म्हणजे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे एक बघा, गिरी गोसावी नावाचा एक विद्यार्थी आहे, त्याचं संशोधन काय आहे मंगेशजी? त्याचं संशोधन असं आहे की केळीची जी फुलं कापून टाकली जातात त्या फुलाचा काही आपल्याला यूज करता येतो.
असं एक त्याचं हे आहे. एक सुतार समाजाचा मुलगा आहे. त्या सुतार समाजाचं संशोधन असं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये सुतार समाज आहे, त्या सुतार समाजाची आजची सामाजिक स्थितीगती काय, त्याचं फील्ड वर्क आहे. त्याच्यामध्ये परत त्यांना त्यांच्यावरती अनेक ब्रँड आणलेले आहेत, अनेक गोष्टी त्यांना टेक्निकल एवढ्या अडचणीच्या केलेल्या आहेत. मग महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं कोणी का ऐकून घेणार आहे का? हे असे आमच्याकडे अनेक प्रश्न आहेत. मुळात हे जे संशोधक विद्यार्थी आहेत, मुळात हा ओबीसी वर्ग आहे, हा ओबीसी तयारच होतो जे निर्मिक आहेत. सुतार, लोहार, कुंभार, कासार, म्हणजे आम्ही निर्मिकाची पोरं आहेत. जर आम्हाला संशोधनाची त्याला तुम्ही जर संशोधनाचा आम्हाला जर ही यंत्रणा दिली, आम्हाला स्टायपेंड दिला, तर आम्ही नक्कीच काहीतरी करू. काल घेतलेल्या माहितीनुसार 9 जणांना इंटरनॅशनल पेटंट मिळले महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना. तुम्ही म्हणता की मेक इन इंडिया, आम्हाला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, महाराष्ट्राचा जीडीपी वाढवायचा आहे. अहो, तुम्ही आमच्या संशोधक आम्ही अजितदादा पवार किंवा कारखानदारांची राष्ट्रवादीकडे पाहून आम्ही तुम्हाला मतदान केलेलं नाही. त्यामुळं या कारखानदारांचं हित तुम्हाला जोपासायचं असेल तर ओबीसी इथून पुढे निश्चित या गोष्टीचा विचार करेल. जर प्रॉब्लेम अडचणी येत असतील तर योजना बंद झाली पाहिजे अशी का वाटते? आम्ही योजना हे बघा, दलितांपेक्षा ओबीसीपेक्षा शोषित वंचित कोण असेल तर त्या महिला आहे. महिलांना तुम्ही निधी द्यायची तरी तत्वता मान्य केलेलं आहे. अजून लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्राच्या सगळ्या सत्ताधारी माणसांना. आजही मुलींचा शिक्षणामधला गळतीचं प्रमाण मुलींचं 10-12% पुढे अजून आपण एज्युकेशन, हायर एज्युकेशन मध्ये महिलांना घेऊन जाऊ शकलो नाही. म्हणून आम्ही महिलांचं बंद करा असं आम्ही म्हणणार नाही. अरे एखाद्या खात्याचं करा ना बंद, एखाद्या जलसिंचन खातं असेल, अजून कुठलं खातं असेल, करा ना त्या खात्याचा निधीवरती. सारथीलाच फक्त करोडाचा निधी द्यायचा, मोक्याच्या जागा द्यायच्या आणि मग महाज्योतीला असंच उपाशी ठेवायचं. हा कसला नाही. आमचं पुण्याचंही काढून घ्या आम्ही म्हणत नाही. अजित दादांनी सारथीची आणखी 20 मजली बिल्डिंग करावी, फक्त महाज्योतीचा. आणि आता कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही अर्थमंत्र्यांनाच का म्हणताय, तर 24-25च्या बजेटमध्ये हे माझ्याकडे आहे बजेट अलोकेशन, 300 कोटी सारथीला होते, भारतीला 300 कोटी होते, 297 कोटी महाज्योतीला होते. रिवाइज बजेटमध्ये बाकी सगळ्यांचं ते पण सांगतो, रिवाइज बजेटमध्ये 215 कोटी सारथीचे अजितदादांनी वाढवले आणि शॉकिंग 97 कोटी 90 कोटी महाज्योतीचे कमी केले आणि 150 कोटी डिमांडपेक्षा मंजुरीपेक्षा 150 कोटी सारथीला जास्तीचे दिले. नाही जातीवादी हा उपमुख्यमंत्री. आमचे शब्द तुम्हाला वाईट वाटतात, आमच्या वेदना आहेत, आक्रोश आहे, त्यामुळे आमचे शब्द हे असेच येणार. त्यामुळे ज्यांना कुणाला शाब्दिक जर कुणाला बाण लागत असतील तर त्या माणसांनी या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे. मनोज जरांगे यांनी आंदोलन केल्यानंतर रोष निर्माण झाला मराठा समाजाचा, त्यांना शांत करण्यासाठी हे जास्त वाढवलं असं मला वाटतं. अहो, कुणाला कोण कुठला माणूस, आता तुम्ही मनोज जरांगेंचा विषय किंवा हे त्यांचा रोष कमी करण्यासाठी मुळात येतो ना, मुळात संविधानामध्ये असा कोणता कायदा आहे की आर्थिक महामंडळाला एवढा निधी दिला जातो? कशासाठी? कोणत्या कायद्यान्वये अण्णासाहेब पाटील महामंडळाला तुम्ही निधी दिलाय? याचं उत्तर मला या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी द्यावं. रोष बाकीच्या लोकांचा रोष नाही म्हणजे तुम्ही त्याला काहीच देणार नाही. एखादा पारधी, एखादा बेरड रामोशी मोर्चा काढू शकत नाही म्हणजे त्यांचे हक्क अधिकार तुम्ही काढून देणार. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग रोष आमचा तुम्हाला नाही दिसणार का? आमच्या जर विद्यार्थिनी जर एक महिन्याच्या बाळाला घेऊन आझाद मैदानावर आंदोलन करत असतील, आंदोलन करणार. पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर आमच्या जर या मागण्या मान्य नाही झाल्या, आमची प्रकर्षाने आमची मागणी अशी आहे की महाज्योतीच्या इमारतीमधले 2 फ्लोअर हे महाज्योतीला मिळालेच पाहिजेत आणि 1500 कोटीपेक्षा जास्त निधी महाज्योतीला अलॉट झाला पाहिजे अशी आमची मागणी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे. जशी तुम्ही आता सांगितली 25च्या बजेटमध्ये तरतूद झालेली आहे, त्या काळी मराठा आरक्षणाच्या वेळेस सगळे मराठा आमदार उठून बोलले होते सभागृहात. आता ओबीसी आमदार असतील, मंत्री असतील, ते का बोलत? छगन भुजबळ साहेब सोडले तर जेही कोणी ओबीसी असतील ते बोलले नाही. हे थोडं आमचं दुर्दैव आहे. एक शल्य आमच्या पण मनात आहे. पण आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की तुमची पण नैतिक जबाबदारी आहे. जर 17 ओबीसी मंत्री या कॅबिनेटमध्ये आहेत
हे जर असं छाती ठोकपणे राज्यकर्ते सांगत असतील तर त्या सगळ्यांनी आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी तिथं आवाज उठवावा आणि आम्ही याबाबत सकारात्मक आहे. आम्हाला कोणाला टीका करून आमचं नुकसान नाही करायचं. आम्हाला आमचा निधी मिळवून द्यावा. आम्ही नक्कीच तुम्हाला ओबीसी नेते म्हणून घेऊ. हा प्रश्न विचारत नाही की तुम्ही अजितदादांना कधी निधीबाबत विचारत नाही किंवा आम्ही विचारलेलं आहे. आम्ही आमच्या अनेक बैठका झालेल्या आहेत. त्या बैठकांमध्ये आम्ही आमच्या ओबीसीच्या मंत्री महोदयांपर्यंत हे विचार, ह्या मागण्या आम्ही वेळोवेळी केलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी उत्तर काय भेटतं तर अर्थ खात्याकडून निधी उपलब्ध होत नाही.